तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, 11वी 12वी मध्ये आहात तर तुम्हाला इथे 10,000 रुपयांची स्कॉलरशिप, आणि तुम्ही डिप्लोमा करताय, ITI करताय, जनरल ग्रॅज्युएशन करताय म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स करताय तर तुम्हाला इथे 12,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. टाटा कॅपिटल यांच्यातर्फे हे अपडेट आलंय. मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, डिटेलमध्ये माहिती समजून सांगतोय. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, कारण की अनेकांना वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे तर त्याचे अपडेट, किंवा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, करिअर गायडन्स पाहिजे आहे, फ्री कोर्सेस पाहिजे आहे, असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 बद्दल माहिती तुम्हाला देतोय. मग तुम्ही 10वी पास आहात, मग 11वीला आहात, 12वीला आहात, जनरल ग्रॅज्युएशन करताय जसं की सायन्स झालं, कॉमर्स झालं, आर्ट्स झालं, किंवा मग तुम्ही ITI करताय, डिप्लोमा करताय तर तुम्ही इथे बिंदास अप्लाय करू शकताय. जी पण तुमची फी आहे त्याच्या 80% किंवा 10,000 तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे. आता थोडक्यात समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय. तर बघा, तुमची कास्ट कुठलीही असो इथे काही मॅटर करत नाही. इथे कुठलीही एक्झाम होत नाही, इथे कुठलीही फी नसणार आहे. जस्ट तुमची आर्थिक परिस्थिती, इथे 2-3 कंडिशन आहे जसं की तुम्ही ते बघू शकतात. आता जर का तुम्ही 11वी 12वी साठी आहात तर या पहिल्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे, आणि जर का तुम्ही ITI डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन करताय तर या दुसऱ्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण पहिली स्कॉलरशिप बघू. यावर मी क्लिक करतोय. या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याआधी समजून घ्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे. तर सगळ्यात पहिलं, तुम्ही 11वी 12वी मध्ये आहात तर तुम्ही या पहिल्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकताय. तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. त्यानंतर जी पण आधीची एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क पडलेले पाहिजेत. म्हणजे 10वी मध्ये तुम्हाला 60% मार्क पडलेली आहे तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुमच्या फॅमिलीची इन्कम, म्हणजे तुमची जी फॅमिली ॲन्युअल इन्कम आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, किती बेनिफिट मिळणार आहे तर 10,000 रुपयाचं बेनिफिट मिळणार आहे जर का तुम्ही 11वी 12वी मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. तर यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे तर आधार कार्ड पाहिजे, म्हणजे तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ. मग तुम्ही काही पण देऊ शकता, जसं की आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, पासपोर्ट आहे ते देऊ शकताय. त्यानंतर पासपोर्ट साईज तुमचा फोटो इथे लागणार आहे. ओके, इन्कम प्रूफ लागणार आहे, म्हणजे जे पण तुमची फॅमिली इन्कम आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे दाखवणारं तुमचं एक इथे इन्कम प्रूफ लागणार आहे. ओके, त्यानंतर जे पण तुम्ही ऍडमिशन घेतलंय कॉलेजमध्ये 11वी साठी 12वी साठी त्याचं तुम्हाला इथे ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड किंवा सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर जी पण तुमची फी रिसिप्ट आहे ती लागणार आहे, कारण की त्यावरूनच यांना कळणार आहे की तुमची फी किती आहे. मग त्याच्यात तुम्हाला 80% किंवा 10,000 रुपये इथे मिळणार आहे. मग बँक अकाउंट लागेल. आता जर तुमचं बँक अकाउंट नसेल तर तुम्ही तुमच्या पालक जे आहे म्हणजे आई वडील यांचं तुम्ही देऊ शकताय. मार्कशीट लागणार आहे, आणि तुमच्यामध्ये काही डिसेबिलिटी वगैरे आहे तर त्याचं सर्टिफिकेट जर असेल, इफ ॲप्लिकेबल, म्हणजे जर असेल तरच द्या, नसेल तर तरी चालतं आहे. अप्लाय कसं करायचं तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही अप्लाय करू शकताय. पण त्याआधी आपण दुसऱ्या स्कॉलरशिप बद्दल समजून घेऊ. आता ही जी दुसरी स्कॉलरशिप आहे इथे बघू शकताय तुम्ही, जसं की तुमचं BCom करताय, BSc करताय, BA करताय म्हणजे जनरल ग्रॅज्युएशन तुम्ही करताय, डिप्लोमा करताय किंवा ITI कोर्सेस करताय. अनेक जण आहे ज्यांच्याकडे शिकायला पैसे नाही आहे, ऍडमिशन तर घेतलाय पण मग पुढची फी कशी भरायची, फी तर भरली आहे पण मग बाकीच्या खर्चांसाठी पैसे नाही आहे, तर नक्की त्यांना शेअर करा, कारण की ही हेल्पफुल स्कॉलरशिप असणार आहे. मग यामध्ये जरी तुम्ही अप्लाय करताय तर 60% मार्क तुम्हाला पडलेले पाहिजे. ओके, मग कधी, मग तुम्ही फर्स्ट इयरसाठी अप्लाय करताय तर 12वी मध्ये. ओके, मग तुमच्या आधीच्या एक्झाममध्ये तुम्हाला 60% मार्क पडलेले पाहिजे. इथे पण तुमची फॅमिली ॲन्युअल इन्कम आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे, आणि तुम्ही इंडियन पाहिजे. म्हणजे अगदी सोपा क्रायटेरिया. एक तर इन्कम तुमची जी आहे ती 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे, आणि यापैकी कुठे तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा, कुठलीही कास्ट विचारली नाही आहे, काही विचारली नाही आहे, कुठलीही एक्झाम होणार नाही आहे, आणि कुठल्याही बँकेत तुमचं अकाउंट आहे तरी ही स्कॉलरशिप डायरेक्ट तुमच्या बँकेत क्रेडिट होते. आता सिलेक्शन प्रोसेस काय ते पण सांगतो. त्याआधी ते कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात जे आपण पहिल्या याच्यात बघितले सेम डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागणार आहे. इथे फक्त एवढंच आहे, ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेतलंय त्याची पावती तुम्हाला लागते, म्हणजे फी रिसिप्ट लागते. ओके, आणि ते बघा प्रूफ ऑफ ऍडमिशन लागतं. हे 2-3 डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे. अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो. जस्ट यावर क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही हा व्हिडिओ आहे यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे अप्लाय करायचं. मोबाईलवरून सुद्धा अप्लाय करू शकताय. त्यानंतर याच्यावर ऑलरेडी आपण या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकलेले आहे.
2-3 वर्षापासून आपण व्हिडिओ टाकतोय, अनेकांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते, त्यामुळे अनेकांना माहिती आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं. जस्ट अप्लाय नाव म्हणायचं आहे, त्यानंतर गुगल सोबत लॉग इन करून घ्या किंवा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून इथे लॉग इन करा. नवीन असाल तर इथे क्रिएट अकाउंट म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी होती हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बघा, सगळ्यात पहिले जे पण आपण फॉर्म भरणार आहोत तर त्याचं काय होणार, स्क्रीनिंग होणार. म्हणजे थोडक्यात बघितलं जाईल यांची फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे 2.5 लाखांच्या आत इन्कम आहे का, जे दिलेले डॉक्युमेंट ते योग्य आहे की नाही, म्हणजे ते केलं जातं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्याच्यानंतर टेलिफोनिक इंटरव्ह्यू होतो. बघा किती सोपं आहे. अनेक ठिकाणी एक्झाम घेतली जाते, अनेक ठिकाणी असं 1 to 1 समोरासमोर इंटरव्ह्यू होतं, पण इथे तसं काही नाही आहे. जस्ट फोनवर विचारले जाणार आहे तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले ते बरोबर आहे का, त्यानंतर तुमचे वडील काय करतात किंवा वडील नसेल तर आई काय करते, किंवा मग तुम्ही कशा प्रकारे शिक्षणाचा खर्च करताय, तुमचं पुढचं ड्रीम काय, काय बनायचं आहे, असे बेसिकचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि त्याच्यात त्यांना जर वाटलं की यस विद्यार्थी हुशार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे तर आपण याला ही स्कॉलरशिप दिली पाहिजे आणि त्यांना ही स्कॉलरशिप मिळते. ओके, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. मग इथे बघा असं विचारताय, अनेक जणांचे कमेंट्स असतात की आम्ही सेकंड इयरला आहोत तर अप्लाय करू शकतो की हो करू शकताय, थर्ड इयरला अप्लाय करू शकताय की हो करू शकताय. मग तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर बघा यांचा फोन नंबर दिलेला आहे. मंडे टू फ्रायडे मध्ये 10 ते 6 मध्ये तुम्ही यांना कॉल करू शकताय किंवा तुम्ही इथे यांना मेल सुद्धा करू शकताय. त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप एक जबरदस्त स्कॉलरशिप आहे. नक्की अप्लाय करा आणि अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आधी पण आपण एक स्कॉलरशिप बद्दल माहिती दिली होतं. तुमचा ITI झालाय, डिप्लोमा झालाय, UG झालाय, PG झालाय, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय.